निष्ठेचे आहेत ते तुतारी वाजवल्याशिवाय राहणार नाहीत असा टोला जयंत पाटील यांनी जळगावमध्ये अमळनेरचे उमेदवार अनिल पाटील यांना लगावला। अमळनेरमध्ये तुतारी अनिल पाटील यांचा पराभव करणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। हिंगोलीच्या वसमतमध्ये महायुतीची प्रचार सभा झाली। मॉडर्न मार्केटची जागा ही खासदार हेमंत पाटील यांनी हळद संशोधन केंद्राला दिल्यानं आमदार राजू नवघरे यांनी नाराजी व्यक्त केली। सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते। विनोद पाटलांनी अखेर लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे। संभाजीनगरमधून शिवसेनेकडून ते इच्छुक होते, त्यांना तिकीट नाकारण्यात आलं, त्यामुळे ते नाराज होते। त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केलेली होती। मात्र मंत्री उदय सामंत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची नाराजी दूर केली, त्यानंतर ते माघार रामायण महाभारत संपेल, मात्र आपला आणि विजयसिंह मोहिते पाटील यांचा इतिहास। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। हा संपणार नाही असा टोला सोलापुरातल्या सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी लगावला। भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते। नारायण राणेंचं नेतृत्व म्हणजे विकासाची धमक असलेलं नेतृत्व आहे असं मत माजी आमदार गणपत कदम यांनी व्यक्त केलं। महायुतीचे उमेदवार नारायण राणेंनी राजापूर दौऱ्यावर असताना गणपत कदम यांची भेट घेतली। यावेळी ते बोलत होते। दरम्यान राणेंना मत म्हणजे विकासाला मत असल्यानं राणेंना विजयी करण्याचं आवाहन कदम यांनी केलं। मी सांगतो त्याप्रमाणे कर। आदित्य ठाकरेंविरोधात डोंबिवलीमध्ये शिवसेना शिंदे गट चांगलाच आक्रमक झाला। एकनाथ शिंदेंबाबत आदित्य ठाकरेंनी टीका केल्यानं संतप्त युवा सैनिकांनी आदित्य ठाकरेंच्या पोस्टरला जोडे मारत निषेध व्यक्त केला। दक्षिण मुंबईच्या जागेसंदर्भात काल बैठक झाल्यानंतर आज पुन्हा संध्याकाळी 5 वाजता शिवडीत बैठक होणार आहे। महायुतीत दक्षिण मुंबईच्या जागेवरून तिढा कायम आहे। आशिष शेलारांनी काल राहुल नार्वेकर आणि मंगलप्रभात लोढा यांची बैठक बोलावली होती। बराच वेळ तिघांमध्ये चर्चा झाल्यानंतर आज शिवडीमध्ये पुन्हा बैठक होणार आहे।